शानू हॅलो हॅलो, मी श्रद्धा स्वागत करते तुमचं माझ्या श्रद्धाच कॉर्नरमध्ये. आणि आज आम्ही आलो आहोत माथेरानला. आज सकाळीच आम्ही 6:30च्या दरम्यान घरातून निघालो असो आणि 9 वाजता इथे पोचलो. तिकीट काउंटरवरून तिकीट घेतलं आहे आणि आता आम्ही इथे थांबलो आहे अमन लॉज इथे. तर इथे आता ती जी सर्वांची आवडती टॉय ट्रेन आहे तिच्याच वेट करत आम्ही इथे थांबलो. तर थोड्या वेळानेच आता ती ट्रेन येईल आणि मग आम्ही जाऊ. तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चला. फ्री वायफाय आम्ही रिलायन्सचा तर रबी रिसॉर्ट बुक केला आहे. तर आता निघालो तिकडेच शोधतोय कुठे आहे तो लोकेशन. दमलोय चालून झालोय. चला आता. आत्ताच चेक इन झालं आहे आमचं आणि आम्हाला रूम भेटले. तर रूमकडेच निघालो आहे आम्ही. छान आहे इथलं वातावरण आणि रिसॉर्ट देखील खूप छान आहे. दाखवते तुम्हाला मी ऑल ओव्हर एरिया. रूम नंबर 10 नाही ना, रूम नंबर 9. बसलो. आमचा थोडा आराम झाला आणि आता थोडं रिसॉर्ट बघतोय कसं आहे ते. श्रनूला पोहायचं पण आहे तर आम्ही त्याला दाखवायला घेऊन जातोय सध्या. स्विमिंग पूल छान आहे. वातावरण इथं शांत प्रसन्न वाटतंय. पक्ष्यांचे आवाज पण बघा क्लिअर किती येत आहेत आणि मस्त थंड वाटतं इथं. आणि जिथे आम्ही राहिलोय तो कंपनीचा प्रायव्हेट रिसॉर्ट आहे. तर खूप छान एरिया आहे इथे. विलाज आहेत आणि रूम्स आहेत. रूम अवेलेबल आहेत आणि मस्त प्लीझंट वातावरण आहे एकदम. दाखवते तुम्हाला. ये चल ये चल. घ्या त्याला टर्न करा. कॅमेऱ्यात बघून आता हात दाखवा. शनो हे करा. बघ बघ लवकर कर. एक हात पुढे घे.
हा रिसॉर्टमधला रेस्टॉरंट आहे. आम्ही जेवायला आलो इथे आता. तर इथे माहेरच्या बाजूला सुद्धा सिटिंग अरेंजमेंट केले. हे काय सब्जी कौन सी है? आलू क्या है? चिकन चाहिए. कोबी घेतो. लसूण. गुड बाय. आवडलं? काय खातोस? आता पुरी आणि आता बघतो मम्मी. तर आता मम्मी पण खाते, पापा पण खातात. बस. जस्ट आमचं जेवण झालंय आणि जेवण खूप टेस्टी होतं. घरगुती पद्धतीचंच होतं. मस्त आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही रूमकडे आलोय. दुपार झाले तर थोड्या वेळात आराम करू आणि संध्याकाळी पॉईंट्स बघायला जाऊ. जे काही 2-3 पॉईंट्स बघून होतील ते बघू, कारण आम्ही सर्व पॉईंट्स कवर करू अशा ह्याच्याने आलो नाही आहोत, कारण आम्हाला थोडं रिलॅक्स करायचं होतं म्हणून आम्ही आलो होतो. तर उद्या सकाळी आमचं चेकआउट आहे. मग जे काही आज 2-3 पॉईंट्स कवर होतील ते बघू आणि उद्या आम्ही सकाळी घरी जायला निघू. तर आता रूमवर आलोय, थोडा वेळ आराम करू. हा आहे आमचा रूम. थोडा वेळ आता आराम करू आणि नंतर संध्याकाळी पुढच्या ट्रिपसाठी रवाना होऊ. हा आमचा रूम आहे. तुम्हाला आतून दाखवते कसं आहे ते. दुपारचा मस्त आराम झालाय आमचा आणि आता आम्ही पॉईंट्स बघायला निघालोय. मस्त आवरलंय, रेडी झालोय आणि आता निघालोय. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. चला. चलो, किसके बैठे हम लोग? घोडा. ये हॉर्स पे. ये हमारा है घोड़ा. ये हमारी श्रद्धा. ये है हमारी श्रद्धा का घोड़ा. ये अभी- गाइस, हमारा घोड़ा इधर है. चल रहा है हमारा घोड़ा. तो ये डर रही है. या इकडं. पापा कोण रडतात? पप्पा. पप्पा. चला बघा. घोडे आलेत आता. पप्पा, आपण एक fight. शिवाजी महाराजांच्या घोड्यावर हा. आम्ही आताच रिसॉर्टवर पोहोचलोय. आता स्विमिंगला. जे पॉईंट्स बघितले तो एकच पॉईंट फक्त 4 वेळा वेगवेगळ्या दिशेने बघायचा. तर तो पॉईंट बघून आलोय आणि पहिल्यांदा आजच मी बसली होती घोड्यावर. तर माझा एक्सपिरियन्स एकदम खतरनाक होता. रावडी होता. हो.
आणि तर- आमचा शनू तुझा कसा एक्सपिरियन्स होता? छान. मी घाबरत नव्हतो, पण ही माझी मम्मी घाबरत होती. हो मी घाबरत होती कारण मी आज पहिल्यांदाच बसली होती. ओके, तुम्हाला कसं वाटलं? तर आम्हाला मस्त वाटलं. तर घाबरली पण मी पण खूप एन्जॉय केलं. तर आता आम्ही परत रूममध्ये जातो आहे, थोडा रिलॅक्स करतो आहे. श्रावणूला आणि स्विमिंग पूलमध्ये पोहायचं आहे म्हणून आम्ही लवकर आलो आहे. चला मग. स्विमिंग पूलचं काम सुरू होतं, मग काही आम्हाला स्विमिंग करायला भेटलं नाही कारण गॅस सिलेंडर बंद होते, त्यामुळे हा रिसॉर्ट बंद होता. आता तर त्याचं स्विमिंग पूलचं काम सुरू आहे म्हणून मग आम्हाला पोहायला भेटलं नाही. आणि आता वेळ झाली होती संध्याकाळच्या नाश्त्याची आणि नाश्त्यामध्ये आम्ही घेतलं होतं दूध, चहा आणि गरमागरम भजी. तर मस्त व्ह्यू एन्जॉय करत चहा प्यायला बसलो, मस्त गरम भजी खाल्ल्या आणि व्ह्यू एन्जॉय करत छान संध्याकाळ घालवत होतो. श्रावणूसोबत मी खूप खेळलेली, हे क्षण काही विसरता येणार नाहीत, कायम स्मरणात राहतील. श्रावणूसोबत छान क्वालिटी टाईम स्पेंड केला. माथेरानची 1 दिवसाची ट्रिप पण छान आठवणीत राहणारी होती कारण इथे येऊन मनाचा, शरीराचा जो काही ताण होता तो सर्व निघून गेला आणि छान फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केल्यावर आपल्याला देखील उत्साह मिळतो पुढील कामासाठी, पुढील दिवसासाठी. तर सर्वांनी असा वेळात वेळ काढून 1 दिवस नक्की आपल्या फॅमिलीसाठी दिला पाहिजे आणि आपला जो काही थकवा असतो तो फॅमिलीसोबत राहून असा चुटकीसरशी निघून जातो. छान संध्याकाळ घालवली आम्ही एकमेकांसोबत आणि अशा पद्धतीने माझा ब्लॉग मी एंड करते. पुढच्या व्हिडिओपर्यंत बाय.